नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. मध्य प्रदेशमधून महाराष्ट्र राज्यात अवैध अग्निशस्त्र विक्री करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील सक्रिय सदस्याला ठाणे गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. या आरोपीकडून गावठी बनावटीचे 7 माउजर पिस्टल, 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे. भिवंडी येथील मानकोली नाका या ठिकाणी आरोपी गुरुचरण छबीला सिंग जुनेजा हा अग्निशस्त्र विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीवरून गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. त्याचबरोबर गुन्हे शाखेने अजून एक कारवाई केली आहे. अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या 4 आरोपींना गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे. अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे सरांनी ज्या पद्धतीनं आदेशित केलं होतं त्या अनुषंगाने या अगोदर वागळे युनिट क्राईम ब्रँच युनिट 5 यांनी या अगोदर कारवाई केलेली होती. यामध्ये दिनांक 7/2/2024 रोजी ऋषभ भालेराव नावाचा आरोपी आपण अटक केला होता आणि त्याच्यामध्ये वागळे स्टेट पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता NDPS अंतर्गत. ज्यामध्ये सुरुवातीला आपण 31 लाख किमतीचा मुद्देमाल गांजा, 63 किलो चरस आणि हॅश ऑइल असं पूर्ण 31 लाखाचा मुद्देमाल आपण पकडलेला होता. त्या अनुषंगानं या अगोदरही आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे. त्याचा तपास करत असताना युनिट 5चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास गोडके, API भूषण शिंदे, API पल्लवी ढगे पाटील, API अविनाश महाजन, PSI सुनील आहिरे आणि त्यांची पूर्ण टीम यांनी याच्यामध्ये तपास करत असताना आणखीन 4 आरोपी याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न झालेले आहेत. हे 4 आरोपी यांच्याकडून त्याच्यातले 2 आरोपी, एक अभिजित भोईर म्हणून आहे, हा शहापूरचा राहणार आहे. एक पराग रेवणकर आरोपी हा डोंबिवलीचा राहणार आहे आणि आणखीन 2 आरोपी सुरेंद्र आहिर आणि राजू जाधव हे मनमाडचे राहणारे आहेत. असे एकूण 4 आरोपी आपण या लिंकमध्ये पकडले. यांच्याकडून जवळजवळ 1,51,00,000 किमतीचा आपण हॅश ऑइल आपण पकडलेला आहे या 4 आरोपींच्याकडून. याचं जवळजवळ 1 किलो 500 ग्रॅम एवढी याचं वजन आहे आणि याची किंमत आहे 1,51,00,000 रुपये. तर निश्चित स्वरूपाने एक अतिशय चांगली कामगिरी जे आपण सुरुवातीचं ऋषभ भालेरावला पकडल्यानंतर पुढची जी कारवाई होती ही चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करून याच्यामध्ये 4 आरोपी हस्तगत केलेले आहेत आणि याच्यावरून मोठ्या प्रमाणात आपण हॅश ऑइल जप्त केलेलं आहे. याची पुढची लिंक आणखीनही विशाखापट्टणम या ठिकाणी येत आहे. तर त्या अनुषंगाने तपास चालू आहे. याच्यात आणखी काही आरोपी आपल्याला वॉन्टेड आहे ज्यांची नावं निष्पन्न आहेत. त्याची इन्फॉर्मेशन जशी मिळेल तशी आपल्याला देण्यात येईल माहिती. पण एक अतिशय उत्कृष्ट असं अंमली पदार्थ विरोधी कारवाई पुन्हा एकदा युनिट 5 क्राईम ब्रँच यांनी केलेली आहे. आणखीनही याच्यामध्ये आरोपी निष्पन्न होतील त्या अनुषंगाने आपल्याला माहिती देण्यात. याच्यामध्ये सुरुवातीला आपण बघितलं ऋषभ भालेराव जो ऑनलाईन विक्री करत होता यालाही 4 आरोपी पुरवठा करत होते. जे ऑनलाईन विक्री ऋषभ भालेराव जो करत होता त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की हा ऑनलाईन इन्स्टावरती याचं अकाउंट होतं आणि या अकाउंटवरती हा त्याचं डिमांड ज्या काही लोक करायची आणि हा त्याला कुरिअरद्वारे विक्री करायचा आणि गुगल पेद्वारे हा पैसे याच्या अकाउंटला जमा करून घ्यायचा. तर कुरिअरद्वारे बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये पूर्ण दिल्ली असेल, हरियाणा, बेंगलोर आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी यानं विक्री केल्याचं निष्पन्न होत आहे. तर याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी यानं विक्री केलेली येत आहे. कुरिअर कंपन्यांनाही काही नॉर्म्स आहेत. तर त्या अनुषंगाने कुरिअर कंपनींची जी लोकं आहेत यांनाही इन्व्हेस्टिगेशनसाठी आपण बोलवलेलं आहे. तर त्यांचाही यांच्यात काय रोल आहे किंवा त्यांना माहिती नव्हतं या अनुषंगाने तपास चालू आहे. त्याची इंटरनॅशनल मार्केटमध्ये किती किंमत असेल? याची जी हॅश ऑइल आहे त्याची 1 ग्रॅमची किंमत साधारणतः 10,000 रुपये अशी किंमत इंटरनॅशनल मार्केटमध्ये. हॅश ऑइलचा कशा प्रकारे वापर नशेमध्ये केला? हॅश ऑइलला चरस ऑइल पण म्हणतात आपण. जे कॅनाबिस नावाचं जे नार्कोटिक जे हे आहे प्लॅन्ट आहे त्याचा एक्स्ट्रॅक्ट करून हे हॅश ऑइल काढलं जातं आणि हॅश ऑइलची जसं लिक्विड फॉर्म आहे चरसचा
त्या अनुषंगानं सेवन करण्यासाठी हे वापरलं जातं. जसं की आपण हुक्का ज्या पद्धतीनं वापरतात त्या पद्धतीनं याचंही सेवन केलं जातं. सर, ऑनलाईनमध्ये कोणकोणत्या प्रकारचे जे लोक आहेत हे खरेदी करतात हे आज आढळलं? हे आपण ज्यावेळेस जे काही कस्टमर आहेत त्यांचं प्रोफायलिंग केलं असतं. हे IT क्षेत्रातलेही काही मुलं आहेत, काही स्टुडंट्स पण आहेत आणि काही कॉमन सिटिझन्स पण आहेत. त्यामुळे असं पर्टिक्युलर आपण या क्षेत्रातीलच लोक घेत आहेत असं आपण म्हणू शकत नाही. याचं प्रोफायलिंग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येतं. धन्यवाद. ठाणे जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम रविवार 3 मार्च 2024 रोजी ग्रामीण भागातील अंबरनाथ, कल्याण, शहापूर, भिवंडी व मुरबाड तालुक्यात तसेच बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात राबवण्यात येणार आहे. सदर मोहिमेत जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 5 तालुक्यातील 5 वर्षापर्यंतच्या एकूण 1,36,756 बालकांना तसेच बदलापूर व अंबरनाथ क्षेत्रातील एकूण 68,595 बालकांना पोलिओची लस देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहिमेत ग्रामीण व बदलापूर अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात एकूण 1,868 बुथवर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यासाठी 5,778 कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे. तसेच 3-0-3-2024 रोजी बुथवर लसीकरण केल्यानंतर राहिलेल्या बालकांना कर्मचारी घरोघरी जाऊन पुढील 3 ते 5 दिवसात पोलिओचे लसीकरण करणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे यांनी दिली. सदर मोहीम यशस्वी करण्याकरिता जिल्हाधिकारी श्री अशोक शिंगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सदर मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त लाभार्थींनी लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन केले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पाणी पुरवठ्याच्या पिसे येथील पाणी उदंचन केंद्रामध्ये अचानक आगीची दुर्घटना होऊन संपूर्ण उदंचन केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे मुंबईकडे होणारा पाणी पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यामध्ये 50% कपात लागू केली आहे. मुंबई महापालिकेमार्फत ठाणे महानगरपालिका क्षेत्रात पाणी पुरवठा होत असलेल्या ठिकाणीही सोमवारपासून पुढील सूचना मिळेपर्यंत 50% पाणी कपात लागू केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात लुईसवाडी विभाग, हाजुरी, लुईसवाडी, साईनाथ नगर, काजुवाडी, रामचंद्र नायक, रघुनाथ नगर, अंबिका नगर, कोपरी विभाग, कोपरी, धोबीघाट, कन्हैया नगर, जलकुंभ परिसर,
आनंदनगर, नौपाडा विभाग, गावदेवी, जलकुंभ, टेकडी, बंगला परिसर या ठिकाणी 50% पाणी कपात लागू करण्यात आली आहे. सदर पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून नागरिकांनी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. नमस्कार, मी विजू माने. मी ठाणेकर असल्याचा मला नेहमीच अभिमान वाटतो आणि वाटत राहील, कारण ठाणे आहे. म्हणजे ठाण्याची संस्कृती, ठाण्याचा निसर्ग, ठाण्यातील माणसं, सगळ्यात जास्त महत्त्वाचा अभिमान वाटण्यासारखी गोष्ट म्हणजे ठाण्याची माणसं. आता काही शहरं आहेत, मी त्यांचा उल्लेख करू इच्छित नाही, की तिथल्या माणसांचं वागणं जे आहे ते कधी कधी आपल्याला खटकतं, आपल्याला लागतं. पण ठाण्यातली माणसं कधीही तसं वागत नाहीत. ठाण्यात गडकरी रंगायत नाही, ठाण्यात काशीनाथ घाणेकर आहेत, ठाण्यात चांगले रस्ते आहेत, ठाण्याची शोभायात्रा मला अभिमानास्पद वाटते. मला ठाण्यातले कलाकार, ठाण्यात सगळ्या प्रकारचे कलाकार, तंत्रज्ञ आहेत. ठाण्यात विजय बोधनकरांसारखे चित्रकार आहेत, ठाण्यात मकरंद अनासपुरेंसारखा सुपरस्टार आहे, ठाण्यात रवी जाधव यांच्यासारखा सुपरस्टार दिग्दर्शक आहे, ठाण्यात खूप मोठमोठे गायक आहेत. पंडित कशाळकर ठाण्यात राहायचे. म्हणजे काय नाही आहे ठाण्यात. म्हणजे एक शहर आहे, पण मी नवीन आता एक व्याख्या बनेल की ठाणे तिथे काय होणे. कारण मागे एका कुठल्या तरी समारंभात एका मंत्र्यांनी असं म्हटलं होतं की ठाण्याला आता सांस्कृतिक उपराजधानीचा दर्जा द्यायला काही हरकत आहे का. पण मी अभिमानाने म्हणेन की ठाण्याला सांस्कृतिक उपराजधानी नव्हे, तर ठाणे हे सांस्कृतिक राजधानीच आहे महाराष्ट्राची. आणि मला देवाने जर परत सांगितलं की पुढल्या जन्मी तुला कुठे जन्माला घालू, तर मी देवाला नक्कीच सांगेन की पुढल्या जन्मीसुद्धा मला ठाण्यातच जन्माला घालू. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.